दशक पहिला समास आठवा सभास्तवन. श्रीराम. आता वंदू सकळ सभा, जये सभेसी मुक्ती सुलभा, जेथे स्वये जगदीश उभा, तिष्ठ तू भरे श्रीराम. नाही वैकुंठीचा ठाई, नाही योगियांच्या हृदयी, माझे भक्त गाती ठाई ठाई, तेथे मी तिष्ठ तू नारदा श्रीराम. या कारणे सभा श्रेष्ठ, भक्त गाती ते वैकुंठ, नाम घोषे गडगडाट, जय जयकारे गर्जती श्रीराम. प्रेमळ भक्तांची गायने, भगवत कथा हरी कीर्तने, वेद व्याख्यान पुराण श्रवणे, जेथे निरंतर श्रीराम. परमेश्वराचे गुणानुवाद, नाना निरूपणाचे संवाद, अध्यात्मविद्या भेदाभेद, मथन जेथे श्रीराम. नाना समाधाने तृप्ती, नाना आशंका निवृत्ती, चित्ती बैसे ध्यानमूर्ती, वागविळासे श्रीराम. भक्त प्रेमळ भाविक, सभ्य सखोल सात्विक, रम्य रसाळ गायक, निष्ठावंत श्रीराम. कर्मशीळ आचारशीळ, दानशीळ धर्मशीळ, शुचिस्मंत पुण्यशीळ, अंतर्शुद्ध कृपाळू श्रीराम. योगी वितरागी उदास, नेमक निग्रह तापस, विरक्त निस्पृह बहुअस, आरण्यवासी श्रीराम. दंडधारी जटाधारी, नाथपंथी मुद्राधारी, एक बाळ ब्रह्मचारी, योगेश्वर श्रीराम. पुरश्चरणी आणि तपस्वी, तीर्थवासी आणि मनस्वी, महायोगी आणि जनस्वी, जनासारखे श्रीराम. सिद्ध साधू आणि साधक, मंत्रयंत्र शोधक, एकनिष्ठ उपासक, गुणग्राही श्रीराम. संत सज्जन विद्वज्जन, वेदज्ञ शास्त्रज्ञ महाजन, प्रबुद्ध सर्वज्ञ समाधान, विमळ करते श्रीराम. योगी वित्पन्न ऋषेश्वर, धूर्त तार्किक कवेश्वर, मनोजयाचे मुनेश्वर आणि दिग्वल्की श्रीराम. ब्रह्मज्ञानी आत्मज्ञानी, तत्वज्ञानी पिंडज्ञानी, योगाभ्यासी योगज्ञानी, उदासीन श्रीराम. पंडित आणि पुराणिक, विद्वांस आणि वैदिक, भट आणि पाठक, यजुर्वेदी श्रीराम. महाभले महाश्रोत्री, याज्ञिक आणि आग्नहोत्री, वैद्य आणि पंचाक्षरी, परोपकार करते श्रीराम. भूत भविष्य वर्तमान, जयास त्रिकाळाचे ज्ञान, बहुश्रुत निराभिमान, निरापेक्षी श्रीराम. शांती क्षमा दयाशीळ, पवित्र आणि सत्वशीळ, अंतर्शुद्ध ज्ञानशीळ, ईश्वरी पुरुष श्रीराम. ऐसे जे का सभानायक, जेथे नित्यानित्य विवेक, त्यांचा महिमा अलौकिक, काय म्हणून वर्णावा श्रीराम. जेथे श्रवणाचा उपाय आणि परमार्थ समुदाय, तेथे जनासी तरणोपाये, सहजची होय श्रीराम. उत्तम गुणांची मंडळी, सत्वधीर सत्वागळी, नित्यसुखाची नवाळी, जेथे वसे श्रीराम. विद्यापात्रे कळापात्रे, विशेष गुणांची सत्पात्रे, भगवंताची प्रीतिपात्रे, मिळाली जेथे श्रीराम. प्रवृत्ती आणि निवृत्ती, प्रपंची आणि परमार्थी, गृहस्थाश्रमी वानप्रहस्ती, संन्यासादिक श्रीराम. वृद्ध तरुण आणि बाळ, पुरुष स्त्रियादिक सकळ, अखंड ध्याती तमाळ नीळ, अंतर्यामी श्रीराम. ऐसे परमेश्वराचे जन, त्यासी माझे अभिवंदन, जयाचेनी समाधान, अकस्मात बाणे श्रीराम. ऐसी सभेचा गजर, तेथे माझा नमस्कार, जेथे नित्य निरंतर, कीर्तन भगवंताचे श्रीराम. जेथे भगवंताच्या मूर्ती, तेथे पाविजे उत्तम गती, ऐसा निश्चय बहुता ग्रंथी, महंत बोलिले श्रीराम. कल्लव कीर्तन वरिष्ठ, जेथे होय ते सभा श्रेष्ठ, कथा श्रवणे नाना नष्ट, संदेह मावळती श्रीराम. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे सभास्तवन नाम समास आठवा समाप्त. दशक पहिला समास आठवा सभास्तवन. श्रीराम. श्री समर्थ म्हणतात की आता संपूर्ण सभेला मी वंदन करतो, जेथे मुक्ती अत्यंत सुलभ असते व जेथे स्वतः जगदीश प्रेमभराने तिष्ठत उभा असतो. भगवान म्हणतात की नारदा, मी वैकुंठात योग्यांच्या हृदयात अथवा सूर्यबिंबामध्ये राहत नाही, तर माझे भक्त ज्या ज्या ठिकाणी माझी कीर्ती गातात तेथे मी उभा असतो. असे स्वतः भगवंतांनी सांगितले असल्याने ज्या ठिकाणी भक्त मोठ्या प्रेमाने भगवंताच्या नामाचा घोष करून जय जयकार करून त्याची कीर्ती गात असतात, ती सभा श्रेष्ठ असून ती म्हणजेच खरे वैकुंठ होय. अशा सभेमध्ये प्रेमळ भक्तांचे गायन, भगवत कथा, हरिकीर्तन
वेदांवरील व्याख्यान तसेच पुराण श्रवण इत्यादी कार्यक्रम निरंतर चालू असतात. तेथे परमेश्वराचे गुणानुवाद गायले जातात, विविध विषयांवर सुंदर निरूपण केले जाते, तसेच अध्यात्मविद्येतील अनेक भेदांवर चर्चा केली जाते. अशा सभेमध्ये नाना प्रकारच्या शंका कुशंका तसेच तर्ककुतर्कांचे समाधानकारक निरसन केले जाते. त्यामुळे श्रोत्यांना समाधान लाभते. अशा प्रकारे व्याख्यान प्रवचन आदींमुळे श्रोत्यांच्या अंतःकरणात त्यांच्या इष्टदेवतेची मूर्ती स्थिर होण्यास मदत होते. अशा सभेत प्रेमळ भाविक भक्त गंभीर वृत्तीचे सभ्य सात्विक लोक तसेच रम्य रसयुक्त गायन करणारे निष्ठावंत गायक एकत्रित येतात. या सभेत कर्मनिष्ठ आचारनिष्ठ दानशील धर्मनिष्ठ पवित्र आचरणाचे पुण्यशील व ज्यांचे अंतःकरण अत्यंत शुद्ध आहे व जे कृपाळू आहेत असे लोक सम्मिलित होतात. तेथे योगी वैराग्ययुक्त उदासीन नियमनिष्ठ निग्रही तापसी विरक्त निस्पृह बराच काळ अरण्यात राहणारे दंडधारी जटाधारी नाथपंथी मुद्रा धारण करणारे वैष्णव तर कुणी बालब्रह्मचारी वा योगी असे नाना प्रकारचे लोक येतात. कुणी पुरश्चरण करणारे तर कुणी तपस्वी, कुणी तीर्थक्षेत्रात राहणारे तर कुणी मनाचा निग्रह करणारे, कुणी महायोगी तर जनात राहून जनांवर स्वामित्व गाजविणारे लोकांचे श्रद्धास्थान असणारे असतात. सिद्ध साधू साधक मंत्रयंत्र करून देणारे, कुणी एकनिष्ठ उपासक तर कुणी गुणग्राही असतात. येथे संत सज्जन विद्वान वेदज्ञ शास्त्रज्ञ महाजन ज्ञानी सर्वज्ञ तर कुणी शुद्ध समाधान करणारे असतात. योगी विद्वान ऋषीश्वर तर कुणी धूर्त तार्किक कवीश्वर मनोनिग्रही मुनिश्रेष्ठ तर काही दिगंबरही असतात. ब्रह्मज्ञानी आत्मज्ञानी तत्वज्ञानी पिंडज्ञानी योगाभ्यासी योगज्ञानी उदासीन असे नाना प्रकारचे लोक असतात. कुणी पंडित तर कुणी पुराणिक तर कुणी विद्वान तर कुणी वैदिक भट पाठक यजुर्वेदी इत्यादी नाना लोक एकत्र येतात. अति चांगले महाश्रोत्री याज्ञिक अग्निहोत्री वैद्य व पंचाक्षरी यांच्यासारखे परोपकारी लोकही असतात. काही भूत भविष्य वर्तमान काळाचे ज्ञान असणारे त्रिकालज्ञ असतात तर काही बहुश्रुत काही निराभिमानी व काही अगदी निरपेक्ष असतात. शांती क्षमा दयाशील पवित्र सत्वशील शुद्ध अंतःकरणाचे ज्ञाननिष्ठ जणू ईश्वरी अवतार असेही काही असतात. अशा प्रकारचे जे सभानायक असतात जेथे नित्यानित्य विवेक असतो त्यांचा अलौकिक महिमा कसा बरे वर्णन करता येईल. जेथे असा परमार्थ समुदाय असतो त्या सभेत श्रवणाचा लाभ घडला तर सामान्य लोकांनाही भवसागर तरून जाण्याचा उपाय अगदी सहज प्राप्त होतो. अशा सभेत सर्व उत्तम गुणांची मंडळी सत्वशील सत्वनिष्ठ एकत्र जमतात. त्यामुळे तेथे नित्य सुखप्राप्तीच होते. तेथे विद्यासंपन्न कलासंपन्न विशेष गुणसंपन्न व भगवंतास अत्यंत प्रिय असणारे लोक एकत्रित येतात. प्रवृत्त निवृत्त प्रपंची परमार्थी गृहस्थाश्रमी वानप्रस्थी आणि संन्यासी येथे असतात. तेथे वृद्ध तरुण बाल स्त्रिया पुरुष आदी सर्वच श्यामवर्ण भगवान विष्णूचे हृदयात अखंड ध्यान करतात. असे जे परमेश्वराला प्रिय असणारे लोक आहेत त्यांना मी अभिवादन करतो. त्यांच्या सहवासाने तत्काळ समाधान मिळून ते स्थिर होते. जेथे नित्य निरंतर भगवंताच्या कीर्तनाचा गजर होत असतो अशा सभेस माझा नमस्कार असो. जेथे अशा प्रकारे भगवंताच्या मूर्तीस्वरूप सत्पुरुष असतात तेथे गेले असता सहजच उत्तम गती प्राप्त होते असे अनेक संत महांतांनी अनेक ग्रंथातून ठामपणे सांगितले आहे. कलियुगात हरिकीर्तन हेच सर्वोत्कृष्ट साधन असून जेथे हरिकीर्तन होते तीच सभा श्रेष्ठ होय. तेथील श्रवणाने नाना प्रकारचे वाईट संदेह नाहीसे होतात. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे सभास्तवन नाम समास 8वा समाप्त.